शिवसेना नवीन कार्यकर्ते तयार करणारा कारखाना. आमच्या पक्षात कोणतीही अस्वस्थता नाही, शिंदे स्वतःच अस्वस्थ. संजय राऊत यांचं मोठं विधान. धनंजय मुंडेंना काढून छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश करा. विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा. राजकीय चर्चा रंगली. बीडच्या घटनेत न्याय मिळेल का, लोकांना शंका. संजय राऊत यांचा घणाघात. संतोष देशमुख यांच्या हत्येला खटला बीड बाहेर चालवण्याची मागणी. छोट्या आकाचे एन्काउंटर होऊ शकते. विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली भीती. मोठ्या आकाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा केला दावा. कुणी रुसले तर कुणी कोपऱ्यात बसले. अनेक मंत्री कमिशनबाजीच्या खेळात गुंतले. उद्धव ठाकरे गटाची राज्य सरकारवर टीका. मी संभाजीनगरमध्ये येणार आणि गुंडगिरी संपवणार. मी पुन्हा येईल. मुख्यमंत्र्यांनंतर आता अब्दुल सत्तार यांची देखील घोषणा. नवीन वर्षात साई भक्तांना मिळाली मोठी भेट. सर्वसामान्य भाविकाला मिळणार आरतीचा मान. पंढरपूरच्या धर्तीवर शिर्डीतही निर्णय लागू. राज्य नाराजीने नाही तर मेहनतीने चालते. माझे स्टेटमेंट चुकीच्या पद्धतीने मांडले. दीपक केसरकरांचे पुन्हा एकदा स्पष्टीकरण. संतोष देशमुख हत्या प्रकरणी एसआयटीची स्थापना. IPS बसवराज तेलींच्या नेतृत्वात 10 जणांची टीम. तपासाला आला वेग. धनंजय देशमुख पुन्हा CID कार्यालयात. सरपंचच्या हत्येचा तपासात घेतला फॉलोअप. एसआयटीच्या कार्यपद्धतीबाबत माहिती घेणार. शरद पवार आमचे दैवत. त्यांच्याविषयी मनामध्ये आस्था. पवार कुटुंब एकत्र आल्यास गैर नाही. प्रफुल्ल पटेलांच्या विधानाने चर्चांना उधाण. शरद पवारांसमोर लोटांगण घालून पाया पडणार. माझी छाती फाडली तर साहेबच दिसतील. नरहरी झिरवळ यांचे मोठे विधान. महाराष्ट्रात पहिले AI धोरण जारी होणार. तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार. आशिष शेलार यांनी व्यक्त केला विश्वास. महाराष्ट्र बांगलादेशी आणि रोहिंग्या मुक्त करायचा. अवैधरित्या राहणारे काही लोक अतिरेकी कारवायांना मदत करतात. नितेश राणे यांचं वक्तव्य. गृह मंत्रालयावर समाधानी असल्याचे कारण नाही. आरक्षण मिळेल तेव्हाच आमचे खरे नववर्ष. मनोज जरांगेंचा फडणवीसांवर घणाघात. छगन भुजबळ आज नाशिकमध्ये परतणार. काय भूमिका घेणार याच्याकडे सर्वांचं लक्ष. सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करणार. स्वस्त धान्य दुकानदाराकडून धान्य गोळा करणारा गोदामाला संशयाच्या भोवऱ्यात. वरिष्ठांकडून चौकशी होणार असल्याची माहिती. गायक दिलजीत दोसांझने PM मोदींची घेतली भेट. पंतप्रधानांनी गायकाच्या गाण्यावर टेबलवर धरला ताल. म्हणाले, तुम्ही तुमच्या नावाप्रमाणे लोकांना जिंकता. तुम्ही सिल्लोडला काय नेता. मी छत्रपती संभाजीनगरला आलो. संजय सिरसाट यांच्या टीकेला आमदार अब्दुल सत्तारांचे प्रत्युत्तर. फरार असतानाही वाल्मिक कराड उज्जैनवरून परत आला. गोवा विजयवाड्यात फिरला. साथीदारही सोबत. 13 डिसेंबर नंतर मोबाईल बंद. ऑनलाईन व्यवहार टाळले.